आपलं महाराष्ट्राचं पुरातत्व खातं काही कामाचं नाही. कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट आणि शिवभक्तांच्या भावनांशी फक्त खेळ केला जातो. अशा कमेंट्स आपण भरपूर बघतो, है ना? आणि अशा कमेंट्स आपण लपून लपूनच करतो, तोंडावर कधीच कुणाच्या करत नाही. पण एक प्रश्न स्वतःला कधी विचारला आहे का, आपण त्यांच्या कामाबद्दल खरंच किती माहिती घेतो? पुरातत्व खात्याच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपण कधी वाचलं आहे का? आपली काही जबाबदारी नाहीये का? गडावर शास्त्रीय पद्धतीची कामं कशी चालतात हे आपल्यापैकी किती जणांना माहीत असेल? घेतला दगड की लावला गडावर, इतकं सोपं असतं का ते? रायगडावर नेमकं कसं काम चालतं हे समजून घ्यायचं असेल तर यूट्यूबवर एसटीटी हिस्ट्री नावाचं चॅनल आहे. त्यावर मला समजलेले शिवराय भाग 12 नक्की बघा. आणि इथून पुढे आपण फक्त आरोप करणे बंद करूयात की